राज्यात आजही पावसाचा जोर कायम. रायगड आणि पुणे घाट परिसराला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाण्यासह पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी. मराठवाड्यावर अतिवृष्टीचं संकट कायम. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. संभाजीनगरमधील नारंगी सारंगी धरणातील पाणी पातळीत वाढ. वैजापूरला पुराचा विळखा. अनेक घरांमध्ये पाणी. 5 म्हशी गेल्या वाहून. नारायणगावलाही पुराचा वेढा. जालन्याच्या साळेगाव नेर शिवारात दमदार पाऊस. पिकांची नासाडी. शेतकरी चिंतेत. सुखापुरी परिसरात शेतांना तळ्याचं स्वरूप, तर रस्त्यावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. सोलापूरच्या बार्शीमध्ये मुसळधार. आगळगाव इथील चांदणी नदी दुथडी भरून. चांदणी नदीवरून ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास. अक्कलकोट तालुक्यातील ओढे, नाले, नदी ओव्हरफ्लो. पुराच्या पाण्यात वाहून आले. साप शिरले घरात. बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा. पावसामुळे प्रमुख नद्या दुथडी भरून. पावसामुळे बिंदुसरा नदी आणि बालाघाटच्या निसर्ग सौंदर्याचं अनोखं दर्शन. जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प 100% भरले. बीडमधील अतिवृष्टीचा रेल्वे वाहतुकीला फटका. परळी ते परभणी मार्गावरील रेल्वे पटरीचा भराव खचला. हैदराबादकडे जाणाऱ्या सर्व गाड्या परभणी पोखर्णी स्थानकावर थांबवल्या. नांदेडला पुराचा धोका कायम. नांदेड लगतच्या आसना नदीला मोठा पूर. नांदेडसह अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, तर सांगवी परिसरात आसना नदीच्या पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं. धाराशिवमधील अनेक रस्ते अद्यापही पाण्याखाली. अजूनही काही गावांचा संपर्क तुटलेला. जीव धोक्यात घालून वाहतूक. संकलित केलेलं दूध नदी पलीकडे पाठवण्यासाठी कसरत. लातूरच्या जळकोट तालुक्यात तिरू नदीला पूर. बेळसावंगीतील ग्रामस्थांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. काही नागरिकांचं वाढवणा येथील शाळेत स्थलांतर. नाशिकच्या येवल्यातील कोळगंगा नदीला महापूर. पुराचं पाणी 50 घरांमध्ये शिरल्यानं नुकसान, तर मनमाडमधील पांझण आणि रामगोळणा नदीला पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. शिर्डीतील साकुरीच्या श्रीखंडे ओढ्याला पूर. अहिल्यानगर शिर्डी वाहतूक विस्कळीत. पुराच्या पाण्यात 2 जण वाहून गेले. एकाला वाचवण्यात यश, एक बेपत्ता. जामखेडमध्ये अतिवृष्टीमुळे भिंत पडून महिलेचा मृत्यू. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना पोलिसांचा मदतीचा हात. पुराच्या पाण्यात अडकलेल्या 30 ते 35 जणांची सुटका. नागरिक आणि लहान मुलांना सुखरूप बाहेर काढलं. छत्तीसगडमधील पावसामुळे 6व्यांदा भामरागड तालुक्याचा गडचिरोलीशी संपर्क तुटला. पावसामुळे घर कोसळलं. तात्काळ पंचनामा करून मदतीची मागणी. पुराच्या पाण्यात अडकलेल्या पशुधन आणि गुराख्याला जीवदान. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील थिलोरीमधील घटना. गुराखी आणि 9 पशुधनाला बाहेर काढण्यात यश. जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे पुन्हा उघडले. गोदावरी 95,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. जायकवाडी धरणात 99.60% इतका पाणीसाठा. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेची आज दुपारी बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन. लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्यांचे शरद पवार, प्रवीण गायकवाड, निलेश लंकेंसोबत फोटो. गोरख दळवी असं हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव. हाकेंवर हल्ला करणाऱ्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील गुंड निलेश घायवळ परदेशात पळाला. घायवळ लंडनला पळाल्याची चर्चा. घायवळनं पासपोर्टसाठी दिला अहिल्यानगरचा पत्ता. घायवळवर मकोका अंतर्गत पुण्यात गुन्हा दाखल. मुंबईमध्ये 9 ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. गोवंडी, धारावी, मालाडसह 9 ठिकाणी कारवाई. एमडी ड्रग्ज, हेरोईन, गांजासह 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. 11 जणांना अटक.
अभिनेता विजय थलपतीच्या तामिळनाडूतील रॅलीमध्ये चेंगराचेंगरी, 40 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 16 महिला, 8 लहान मुलांचा समावेश. मयताच्या वारसदारांना 10 लाख रुपये भरपाई, न्यायालयीन चौकशीचेही दिले आदेश. अभिनेता कपिल शर्माला धमकी देणाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक. पश्चिम बंगालमध्ये मुंबई गुन्हे शाखेची कारवाई. 1 कोटींच्या खंडणीसाठी दिली होती धमकी. दिलीप चौधरी असं धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव. आशिया चषक स्पर्धेमध्ये आज भारत पाकिस्तानमध्ये फायनल लढत. 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत पाकिस्तानमध्ये फायनल. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार सामना.